हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण नानकटाई बनवणार आहोत। घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण नानकटाई बनवणार आहोत। कढईमध्ये आपण नानकटाई बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतले आहे। तसेच अर्धी वाटी पिठी साखर आपण त्याच्यामध्ये टाकूया। आता ही पिठी साखर आणि तूप आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण चांगले फेटून घेऊया। नंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे, तो मैदा त्याच्यामध्ये टाकूया। 2 ते 3 चम्मच आपण बेसन पीठ घेतले आहे, ते त्याच्यामध्ये टाकूया। 1 छोटा चम्मच बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि वेलची पावडर आपण त्याच्यामध्ये टाकूया। आता हे मिश्रण आपण अगोदर चांगले मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे मळून घेण्यासाठी आपल्याला जर ते सुके वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे तूप टाकून आपण हे चांगले मळून घेऊया। तर अशा प्रकारे नानकटाईचे मिश्रण आपण चांगले मळून घेतले आहे। त्याच्यानंतर नानकटाई बनवण्यासाठी मेजरमेंट म्हणून आपण इथे 1 छोटा चम्मच घेतला आहे, त्या साइजची आपण नानकटाई बनवणार आहोत। आता ही नानकटाई बनवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती इथे आपण बदाम क्रश करून घेतले आहे, ते आपण त्याच्यावरती लावूया। त्याच्यानंतर नानकटाई आपण इथे 1 ताट घेतले आहे, त्या ताटामध्ये आपण बटर पेपर ठेवला आहे। त्या बटर पेपरवरती आपण आपली नानकटाई ठेवूया। कढईमध्ये आपण मोठे मीठ टाकले आहे। आता हे नानकटाईचे ताट आपण कढईमध्ये ठेवूया आणि आपण 15 ते 20 मिनिट आपल्याला आता हे नानकटाई चांगली बेक करून घ्यायची आहे। झाकण काढून आपण चेक करूया आपली नानकटाई इथे तयार झाली आहे की नाही ते। तर अशा प्रकारे इथे आपली नानकटाई तयार झाली आहे। घरच्या घरी एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी कढईमध्ये नानकटाई आपण बनवू शकतो। अशा प्रकारे नानकटाई नक्की ट्राय करा। आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब देखील करा। थँक यू।